रात्रीचे 10 वाजले होते. रोहन अजूनही ऑफिसमध्ये बसला होता. समोर लॅपटॉप, बाजूला कॉफीचा कप आणि मोबाईलवर पत्नीचे 7 मिस कॉल्स. तेवढ्यात मोबाईलवर एक छोटासा व्हॉईस मेसेज आला. त्याने प्ले केला आणि पुढच्या क्षणी त्याचे हात थरथरू लागले. त्या व्हॉईस मेसेजमध्ये त्याचा 5 वर्षाचा मुलगा आरव म्हणत होता, बाबा तुम्ही माझ्यासोबत खेळायला कधी येणार? एका छोट्या प्रश्नाने एका वडिलांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. पुढचे काही मिनटं स्किप करू नका, कारण ही कथा कदाचित तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा आरसा दाखवेल. रोहन एका मोठ्या कंपनीत काम करत होता. चांगला पगार, मोठं घर, नवीन कार, बँकेत बचत. बाहेरून पाहिलं तर सगळं परफेक्ट दिसत होतं. पण सगळ्यांच्या बदल्यात तो एक महत्त्वाची गोष्ट हरवत होता, त्याच्या मुलाचं बाळपण. आरव रोज दारात उभा राहून वाट पाहायचा, आज बाबा लवकर येतील का? पण उत्तर जवळजवळ नेहमीच एकाच असायचं, बाबा कामात आहेत बाळा, उद्या नक्की खेळतील. आरवने एक छोटासा लाल बॉल विकत घेतला होता. तो रोज तो बॉल हातात घेऊन म्हणायचा, हा मी बाबांसोबत खेळणार. कधी क्रिकेट, कधी फुटबॉल, कधी फक्त पकडापकडी. त्याला फार काही नको होतं, फक्त बाबांचा थोडासा वेळ हवा होता. आरवच्या वाढदिवशी रोहनने वचन दिलं, या रविवारी आपण दिवसभर खेळू. आरव इतका खुश झाला की त्याने कॅलेंडरवर मोठं हृदय काढलं. तो रोज दिवस मोजत होता. आता फक्त 3 दिवस, आता 2 दिवस, आता 1. रविवार उजाडला. आरव सकाळपासून तयार होता. बॉल, खेळणी, आवडती टोपी. पण दुपारी रोहनचा फोन वाजला. अर्जंट मीटिंग आहे, मला जावं लागेल. आरवचा चेहरा पडला. त्याने हळूच विचारलं, बाबा थोडंसं खेळून जा ना. रोहन म्हणाला, पुढच्या रविवारी नक्की. दरवाजा बंद झाला आणि आरव शांतपणे खिडकीतून बाबांना जाताना पाहत राहिला. त्या रात्री रोहनला आरवचा व्हॉईस मेसेज मिळाला, बाबा तुम्ही माझ्यासोबत खेळायला कधी येणार? एका वाक्याने त्याच्या मनाला जोरदार धक्का बसला. त्याला अचानक जाणवलं, तो घरासाठी सगळं कमावत होता, पण ज्यांच्यासाठी कमवत होता त्यांच्यासाठीच वेळ देत नव्हता. रोहन घरी पोचला तेव्हा रात्री उशीर झाला होता. आरव झोपला होता. त्याच्या उशाखाली एक छोटं चित्र होतं. त्या चित्रात 3 जण होते, आई, आरव आणि बाबांसाठी रिकामी जागा. खाली लिहिलं होतं, जेव्हा बाबा मोकळे होतील तेव्हा इथे येतील. रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो पहिल्यांदा स्वतःला अपयशी वाटू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनने ऑफिसमध्ये गेला, पण त्याने एक मोठा निर्णय घेतला. आजपासून संध्याकाळी 7 नंतर माझा वेळ फक्त माझ्या कुटुंबांसाठी. त्या दिवसापासून काहीही झालं तरी तो घरी वेळेवर यायचा. आरवसोबत खेळायचा, गोष्ट सांगायचा, त्याला मिठी मारायचा. वर्षे गेली. आरव मोठा झाला. एके दिवशी त्याने आपल्या मुलाला पार्कमध्ये खेळवत असताना सांगितलं, माझ्या बाबांनी मला शिकवलं की मुलांना महाग खेळणी नको असतात, त्यांना फक्त त्यांच्या बाबांचा वेळ हवा असतो. रोहन बाजूला उभा राहून हे ऐकत होता. त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी पश्चातापाचे नव्हते, ते समाधानाचे अश्रू होते. मुलांना तुमचे पैसे आठवत नाहीत, तुमची पदं आठवत नाहीत, त्यांना आठवतो तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेला वेळ, कारण बाळपण पुन्हा कधीच परत येत नाही. जर ही कथा मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये मी माझ्या कुटुंबासाठी वेळ देईन असे नक्की लिहा. आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या भावनिक कथा पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.